Hello kids, how are you? Last time in part 1 of this chapter we have learned about what is food, sources of food, types of animals based on food habits and why we means living things need food. Now in part 2 we are going to learn about different components of food. As you know, different components of foods are carbohydrates, fats, proteins, vitamins, minerals, dietary fibers and water. So in all there are major 7 components of our food which we need on daily basis, and to get all these food components we take food daily. So first of all we are going to see about carbohydrates. कार्बोहायड्रेट्स म्हणजे काय? बघा, तुम्ही रोज जेवण करता, त्याच्यामध्ये चपाती असते, भाकरी असते, आपण ब्रेड खातो, त्याच्यानंतर भात किंवा राईस खातो. तर ह्या सगळ्यामध्ये काय असतं? स्टार्च असतं, त्यालाच आपण म्हणतो कार्बोहायड्रेट्स. आणखीन एक प्रकार असतो कार्बोहायड्रेट्सचा, ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स पण वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, ते आपण बघूया. मग आता कार्बोहायड्रेट्सचे सोर्सेस कुठले कुठले? व्हीट, राईस, मेज, पोटॅटोज, स्वीट पोटॅटोज, शुगर केन, फ्रूट्स, ह्या सगळ्यातनं आपल्याला स्टार्च किंवा कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. आता शुगर 2-4 प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या शुगर्स आपल्याला आपल्या फूडमधनं मिळत असतात. कुठल्या कुठल्या? त्यातलं एक महत्त्वाचं म्हणजे ग्लुकोज, त्याच्यानंतर सुक्रोज म्हणजे शुगर केन किंवा ऊस, त्याच्यामध्ये जी शुगर असते ती असते सुक्रोज. नंतर बघा, आपण दूध पितो, दूध सुद्धा आपण विदाऊट शुगर जर प्यायलं तर गोड लागतं आपल्याला. कशामुळे? कारण त्याच्यामध्ये लॅक्टोज नावाची शुगर असते. फ्रुट्स, तर पिकलेली फ्रुट्स आपण खातो, मँगो, ॲपल, ही वेगवेगळी फ्रुट्स आपण खातो, ती पण गोड लागतात. कशामुळे? बिकॉज दे कंटेन द शुगर कॉल्ड फ्रुक्टोज. आता या कार्बोहायड्रेट्सचं काम काय? कशासाठी? व्हाय वी नीड कार्बोहायड्रेट्स? बिकॉज कार्बोहायड्रेट्स प्रोव्हाइड्स एनर्जी टू आवर बॉडी. तुम्ही दिवसभर वेगवेगळी कामं करत असता, खेळत असता, अभ्यास करत असता, त्याच्यानंतर घरामध्ये आईला कामात मदत करत असता. ही सगळी कामं करण्यासाठी युअर बॉडी नीड्स एनर्जी, आणि ही एनर्जी आपल्याला प्रोव्हाइड कोण करतं? तर आपल्या फूडमधले कार्बोहायड्रेट्स. आता हे कार्बोहायड्रेट्स किंवा हे स्टार्च फूडमध्ये आहे का नाही? हाऊ टू टेस्ट इट? द टेस्ट इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट आयोडीन प्रोड्युसेस अ कलर ऑन कॉम्बिनेशन विथ अ स्टार्च. आयोडीन सोल्युशन जर स्टार्चच्या कॉन्टॅक्टमध्ये जर आलं किंवा त्याच्यामध्ये जर मिक्स केलं तर त्याचा कलर चेंज होतो. आयोडीन जर स्टार्चच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर इट टर्न्स इनटू ब्ल्यू ब्लॅक कलर. त्यासाठी प्रोसिजर काय आहे? टेक अ स्मॉल क्वांटिटी ऑफ द फूड टू बी टेस्टेड. जे फूड आपल्याला टेस्ट करायचं आहे त्याची छोटीशी क्वांटिटी घ्या. ॲड 2-3 ड्रॉप्स ऑफ डायल्यूट आयोडीन सोल्युशन टू द फूड विथ अ ड्रॉपर. त्या फूड सॅम्पलवरती 2-3 ड्रॉप्स आयोडीन सोल्युशन टाकायचं. इफ अ ब्ल्यू ब्लॅक कलर इज प्रोड्युस्ड देन स्टार्च इज प्रेझेंट इन द गिवन फूड. जर त्याचा कलर ब्ल्यू ब्लॅक चेंज झाला, म्हणजे ब्ल्यू ब्लॅक कलर जर तुम्हाला तिथे दिसला, इट इंडिकेट्स दॅट फूड कंटेन्स स्टार्च. व्हेरी सिंपल. नेक्स्ट कंपोनंट आहे ते म्हणजे फॅट्स. आता आपल्या फूडमध्ये फॅट्स जर बघितले तर कार्बोहायड्रेट्सपेक्षा कमी प्रमाणात असतात. कार्बोहायड्रेट्स आपल्याला सगळ्यात जास्त लागतात. बघा, तुम्ही ज्यावेळी जेवायला बसता त्यावेळी तुमच्या पानामध्ये किंवा तुमच्या डिशमध्ये जास्त काय असतं? तुम्ही राईस जास्त खाता, चपाती किंवा भाकरी जास्त खाता, ब्रेड जास्त खाता. व्हाय? बिकॉज यू नीड कार्बोहायड्रेट्स इन लार्ज क्वांटिटी बिकॉज दे प्रोव्हाइड एनर्जी टू युअर बॉडी. आता हे फॅट्स जे असतात हे थोडेसे कमी प्रमाणात लागतात आपल्याला. दे फॉर्म अ स्मॉल पोर्शन ऑफ आवर फूड. फॅट्स कशाकशातनं मिळतात? एडिबल ऑइल्स फ्रॉम प्लांट्स, ग्राउंडनट, कोकोनट, सनफ्लॉवर. आपण घरामध्ये जे तेलं सगळी जी वापरतो, जी ऑइल्स वापरतो, एडिबल ऑइल्स वापरतो, किंवा घी, बटर, हे जे मिल्क प्रॉडक्ट्स आपण जे वापरतो, दिस ऑल प्रोव्हाइड्स अस विथ फॅट्स. त्याच्याबरोबरच तुम्ही बदाम खाता,
इतरही काही ऑइल सीड्स खाता त्याच्यातनं सुद्धा तुम्हाला फॅट्स मिळत असतात. त्याचबरोबर एग्ज, फिश, मीट ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला फॅट्स मिळत असतात बॉडीला. आता फॅट्सचं फंक्शन काय आहे मेन आपल्या बॉडीमध्ये? फॅटचं फंक्शन आहे फॅट प्रोव्हाइड्स एनर्जी अँड वॉर्मथ टू द बॉडी. म्हणजे आपल्या बॉडीला जी एनर्जी गरजेची असते, कार्बोहायड्रेट्स तर एनर्जी देतातच, पण फॅट्स सुद्धा आपल्याला नेसेसरी एनर्जी सप्लाय करत असतात आणि त्याच्याबरोबरच आपल्या बॉडीला वॉर्मथ सुद्धा देण्याचं काम हे फॅट्स करत असतात. बघा, आपली जी स्किन असते ना त्याच्या खाली फॅट्सचा म्हणजे मराठीत आपण ज्याला चरबी म्हणतो त्याचा एक लेअर असतो विच ॲक्ट्स ॲज अ इन्शुलेशन. म्हणजे काय तर बाहेरची हीट किंवा बाहेरचं टेम्परेचर आतल्या बॉडी पार्ट्सपर्यंत पोचू न देण्याचं काम किंवा ते टेम्परेचर रिस्ट्रिक्ट करण्याचं काम हे स्किनच्या खालचे फॅट्स करत असतात. सो इन दॅट वे दे प्रोव्हाइड वॉर्मथ ऑल्सो. टेस्ट फॉर फॅट्स. फॅट्स आपल्या फूडमध्ये आहेत का नाही हे कसं चेक करायचं? फॅट्स प्रोड्यूस अ ग्रीसी पॅच वेन रब्ड ऑन अ क्लीन शीट ऑफ पेपर. जर फॅट्स आपण एखाद्या पेपरवरती घासले, रब केले, तर त्याच्यावरती तेलकट डाग म्हणजे ग्रीसी पॅच तयार होतो. द ग्रीसी पॅच प्रोड्यूस्ड बाय अ फॅट ऑन पेपर इज ट्रान्सल्युसंट विच लेट्स सम लाईट टू पास थ्रू इट when paper is held towards a source of light. हा जो तेलकट डाग असतो किंवा ग्रीसी पॅच जो असतो हा थोडासा ट्रान्सल्युसंट असतो. म्हणजे काय तर त्याच्यातनं लाईट जास्त पास होतो. मग असा जर पेपर ग्रीसी पॅचवाला पेपर जर तुम्ही एखाद्या लाईटच्या समोर जर धरला तर तुम्हाला तो पॅच तिथं क्लिअर दिसतो. प्रोसिजर. रब अ स्मॉल क्वांटिटी ऑफ द गिव्हन फूड इन द सेंटर ऑफ अ ब्राउन पेपर. एक ब्राऊन पेपर घेऊन त्याच्यावरती जे दिलेलं फूड आयटम जो काही आहे तो थोडासा रब करायचा. होल्ड दिस पेपर इन फ्रंट ऑफ अ सोर्स ऑफ लाईट अँड लुक थ्रू इट. नंतर तो पेपर घेऊन एखाद्या लाईट सोर्सच्या अगेन्स्ट पकडायचा आणि त्याच्यातनं बघायचं. इफ द फूड हॅज लेफ्ट अ ब्राईट ग्रीसी ट्रान्सल्युसंट पॅच ऑन पेपर देन फॅट इज प्रेझेंट इन द फूड. जर तुम्हाला लाईट अगेन्स्ट धरल्यानंतर त्याच्यावरती ग्रीसी ट्रान्सल्युसंट पॅच जर त्या पेपरवरती दिसला म्हणजे तेलकट डाग जर दिसला तर ह्याचा अर्थ काय तर त्या फूड आयटममध्ये फॅट कंटेंट आहे. नेक्स्ट कंपोनंट विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर आवर बॉडी दॅट इज प्रोटीन्स. व्हाय प्रोटीन इज सो इम्पॉर्टंट? कारण की आपली बॉडी जी आहे राईट फ्रॉम हेअर्स टू द नेल्स ऑफ द टो 70% बॉडी मास जे आपलं असतं हे प्रोटीन्सपासून तयार झालेलं असतं. ईच अँड एव्हरी सेल, ईच अँड एव्हरी पार्ट ऑफ आवर बॉडी इज मेड फ्रॉम प्रोटीन्स. त्यामुळे आपल्या डेली डाएटमध्ये प्रोटीन्स ॲडिक्वेट क्वांटिटीमध्ये असणं खूप गरजेचं असतं. विच आर द सोर्सेस ऑफ प्रोटीन? वी गेट प्रोटीन्स फ्रॉम मिल्क, मीट, फिश, एग्ज, nuts, pulses such as peas, grams, beans. ह्या सगळ्या फूड आयटम्समधनं आपल्याला प्रोटीन्स मिळत असतं. प्रोटीनचं मेन फंक्शन काय आपल्या बॉडीमध्ये? प्रोटीन हेल्प्स द बॉडी इन द ग्रोथ अँड रिपेअर ऑफ वॉर्न आउट पार्ट्स. बघा, तुमच्या बॉडीची ग्रोथ होत असते. ग्रोथ म्हणजे काय? तुमची हाईट वाढत असते, तुमचं वेट वाढत असतं. ह्याचाच अर्थ काय? जसं जसं तुमचं एज वाढत जाईल तसं तसं तुमच्या बॉडीमध्ये नवीन नवीन सेल्स तयार होत असतात. तुमच्या बोन्सची लेंथ वाढत असते आणि हे सगळं होण्यासाठी रॉ मटेरियल काय आहे तर ते प्रोटीन्स आहे. सेल्स बनण्यासाठी प्रोटीन्सची गरज असते. तसंच वॉर्नआउट पार्ट्सचं रिपेअर आणि मेंटेनन्स सुद्धा प्रोटीन करत असतं. आपण पार्ट 1 मध्ये बघितलं होतं. म्हणजे काय? बघा, तुम्हाला खेळताना तुम्ही पडता, स्किन कट होते किंवा एखादी मोठी वाउंड होते. मग काय होतं? काही दिवसांनी तुम्हाला लक्षात येतं की तिथं पुन्हा नवीन स्किन तयार झालेली आहे. दॅट इज कॉल्ड रिपेअर्स ऑफ द वॉर्न आउट पार्ट्स. तसं बॉडीच्या आतमध्ये पण बऱ्याच गोष्टी नवीन नवीन तयार होत असतात. त्यासाठी सुद्धा प्रोटीनची गरज असते. सो प्रोटीन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनंट ऑफ आवर फूड. टेस्ट फॉर प्रोटीन्स. गिवन फूड सॅम्पलमध्ये प्रोटीन्स आहेत का नाही हे कसं बघायचं?
प्रोटीन्स गिव्स अ व्हायोलेट कलर विथ अन अल्कलाइन सोल्युशन ऑफ कॉपर सल्फेट. एखाद्या फूडवरती जर तुम्ही कॉपर सल्फेटचं सोल्युशन टाकलं आणि त्याच्यात जर प्रोटीन्स असतील तर त्या कॉपर सल्फेट जे ग्रीनिश कलरचं असतं त्याचा कलर व्हायोलेटमध्ये चेंज होतो. प्रोसिजर बघूया. टेक 2 ml ऑफ गिवन फूडस्टफ सोल्युशन ऑर इट्स सस्पेन्शन इन अ टेस्ट. एका टेस्टमध्ये 2 ml किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं कमी जे तुम्हाला सॅम्पल दिलेलं आहे त्याचं सोल्युशन तयार करून ते त्याच्यात घ्यायचं, किंवा साध्या पाण्यामध्ये जरी तुम्ही ते फूड टाकून त्याच्यात मिक्स करून जरी घेतलं तरी चालेल. ॲड अ लिटिल ऑफ डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टिल द मिक्सचर्स क्लिअर्स. नंतर त्या सोल्युशनमध्ये डायल्यूट सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टाकायचं. हे एक प्रकारचं केमिकल आहे ज्याच्यामुळे काय होतं, ते फूड जे त्याच्या पार्टिकल्स असतात ते पूर्णपणे त्या पाण्यामध्ये डिझॉल्व्ह होऊन जातात आणि मिक्सचर बिकम्स क्लिअर. देन ॲड 2 or 3 ड्रॉप्स ऑफ कॉपर सल्फेट अँड शेक द टेस्ट ट्यूब. नंतर त्या सोल्युशनमध्ये 2-3 ड्रॉप्स कॉपर सल्फेट सोल्युशन टाकायचं आणि ती टेस्ट ट्यूब थोडीशी शेक करायची, म्हणजे ते संपूर्ण ह्याच्यात मिसळलं गेलं पाहिजे. इफ अ व्हायोलेट कलर appears in the solution, then protein is present in the given foodstuff. जर त्या सोल्युशनचा कलर व्हायोलेटमध्ये चेंज झाला, इट मीन्स दॅट त्या फूड्समध्ये प्रोटीन्स प्रेझेंट आहेत. नेक्स्ट पार्ट येतो व्हिटॅमिन्स. व्हिटॅमिन्स हे आपल्या बॉडीला खूप स्मॉल क्वांटिटीमध्ये लागतात, बट दे आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. व्हाय? कारण आपल्या बॉडीमध्ये जी वेगवेगळी फंक्शन्स चालू असतात त्यासाठी ही व्हिटॅमिन्स खूप खूप गरजेचे असतात. दे आर व्हेरी व्हेरी इसेन्शियल. त्यांचं फंक्शन्स काय आहे? दे आर इसेन्शियल फॉर ग्रोथ. आपली जी ग्रोथ होत असते बॉडीची, ती ग्रोथ कंट्रोल करण्यासाठी, प्रॉपर सगळ्या बाजूने बॉडीची ग्रोथ व्यवस्थित होण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. टू कीप द बॉडी हेल्दी. आपली बॉडी हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन्सची गरज असते. तसंच डिसीजेस जे आपल्याला होतात त्याच्याबरोबर फाईट करण्यासाठी व्हिटॅमिन्स आपल्याला गरजेचे असतात. म्हणजे काय? तर एखाद्या डिसीजचे ऑर्गॅनिझम्स, मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा जर्म्स, डिसीज प्रोड्युसिंग जर्म्स जर आपल्या बॉडीत गेले तर आपली बॉडी त्यांच्याबरोबर फाईट करते आणि त्यांना डिस्ट्रॉय करते. दिस इज कॉल्ड रेझिस्टन्स ऑफ द बॉडी. मग हा जो रेझिस्टन्स आहे हा क्रिएट करण्याचं काम किंवा मेंटेन करण्याचं काम हे व्हिटॅमिन्स करत असतात. सो व्हिटॅमिन्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कुठल्या कुठल्या प्रकारचे व्हिटॅमिन्स आहेत? व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, सी, डी, ई आणि के असे 5-6 प्रकारचे व्हिटॅमिन्स आपल्या बॉडीला रोजच्या गरजेचे असतात. इथे एक चार्ट दिलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक व्हिटॅमिनचा सोर्स काय आहे, म्हणजे कुठल्या फूड्समधून आपल्याला ती व्हिटॅमिन्स अवेलेबल होतात आणि त्या व्हिटॅमिनचं आपल्या बॉडीमध्ये काय रोल आहे, काय फंक्शन आहे हे याच्यात दिलेलं आहे. त्यातलं पहिलं व्हिटॅमिन आपण बघूया, व्हिटॅमिन ए. सोर्सेस काय काय आहेत? स्पिनच, पंपकिन, कॅरट, राईप मँगो, पपाया, लिव्हर, एग्ज, फिश, बटर, हे जे काही फूड आयटम्स आहेत ह्याच्यातनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळत असतं. सॅफ्रॉन कलरची जी फूड्स असतात किंवा जे सॅफ्रॉन कलरची भगव्या रंगाची किंवा येलो कलरचे जे फ्रूट्स किंवा फूड आयटम्स असतात त्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन ए मिळत असतं. त्याचं फंक्शन काय आहे? व्हिटॅमिन ए कीप्स आईज अँड स्किन हेल्दी. आपले जे आईज असतात किंवा डोळे जे आहेत आणि आपली जी स्किन आहे ह्याची हेल्थ चांगली राहण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन एची गरज असते. सेकंड व्हिटॅमिन आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. बी कॉम्प्लेक्स असं का म्हणलंय? कारण त्याच्यामध्ये व्हिटॅमिन बीचे 4-5 वेगवेगळे प्रकार येतात. जसं की व्हिटॅमिन B12, B6 असे 5-6 प्रकारची वेगवेगळी व्हिटॅमिन येतात आणि त्या सगळ्या ग्रुपला त्यांनी नाव दिलेलं आहे व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स. सोर्सेस काय काय आहेत? स्पिनच, व्होल ग्रेन्स, नट्स, ग्राम म्हणजे वेगवेगळ्या डाळी, बीन्स, पीज, सोयाबीन्स, मूग, मिल्क, कर्ड, मीट, फिश आणि एग्स. ह्या काही फूड आयटम्समधनं आपल्याला व्हिटॅमिन बी मिळत असतं. त्याचं फंक्शन काय आहे? व्हिटॅमिन बी कीप्स मसल्स, ब्रेन अँड नर्व्स हेल्दी. आपले जे मसल्स असतात त्यांना वर्क करण्यासाठी व्हिटॅमिन बीची गरज असते. तसंच ब्रेन
आणि आपली टोटल नर्वस सिस्टीम जी आहे, आपण 5th स्टँडर्डमध्ये बघितलेलं आहे नर्वस सिस्टीम, तर ब्रेन आणि नर्वस सिस्टीम जी आहे आपली ती हेल्दी राहण्यासाठी, त्याचं फंक्शन प्रॉपर होण्यासाठी व्हिटॅमिन बी ची गरज आहे. मग आता तुम्ही स्टुडंट्स आहात, तुम्हाला अभ्यास करायचा असतो भरपूर, म्हणजे ब्रेनचं काम भरपूर असतं, म्हणून तुमच्या खाण्यामध्ये, तुमच्या डेली डाएटमध्ये हे सगळे फूड आयटम्स असणं किंवा व्हिटॅमिन बी तुम्हाला प्रॉपर मिळणं हे खूप गरजेचं असतं. अनदर फंक्शन ऑफ व्हिटॅमिन बी इज इट हेल्प्स इन मेकिंग रेड ब्लड सेल्स. आपलं ब्लड रेड कलरचं असतं. व्हाय? बिकॉज इट कंटेन्स रेड कलर्ड ब्लड सेल्स, ज्यांना रेड ब्लड सेल्स असं म्हणतात. आणि त्यांचं फंक्शन काय आहे? दे कॅरी ऑक्सिजन फ्रॉम आवर लंग्स टू ऑल बॉडी पार्ट्स. त्यामुळं ह्या रेड ब्लड सेल्स तयार होण्यासाठी व्हिटॅमिन बी ची गरज असते. ते जर कमी पडलं तर आपल्याला त्रास होण्याची शक्यता असते. नेक्स्ट व्हिटॅमिन इज व्हिटॅमिन सी. व्हिटॅमिन सी मिळतं आपल्याला जी सिट्रस फ्रूट्स आहेत, आंबट फळं जी आपण सगळी खातो, लाईक फ्रेश लेमन, ऑरेंज, स्वीट लाईम, टोमॅटो, वॉटरमेलन, ग्वावा, ह्या सगळ्या पदार्थातून आपल्याला व्हिटॅमिन सी मिळत असतं. व्हिटॅमिन सीचं फंक्शन काय आहे? इट कीप्स गम्स अँड स्किन हेल्दी. आपल्या ज्या गम्स आहेत आणि आपली जी स्किन आहे त्या हेल्दी ठेवण्याचं काम व्हिटॅमिन सी करत असतो. इट ऑल्सो हेल्प्स इन हिलिंग द कट्स. आपल्याला ज्या जखमा होतात किंवा जे स्किनला कट जातात ते भरून काढण्यासाठी किंवा ती जखम भरून येण्यासाठी, ती हील होण्यासाठी व्हिटॅमिन सीची गरज असते. नेक्स्ट व्हिटॅमिन इज व्हिटॅमिन डी. सोर्सेस काय आहेत? फिश लिव्हर ऑइल, कॉड, सार्डिन, साल्मन ह्यासारखे जे फिश असतात त्यांचं जे लिव्हर ऑइल असतं त्याच्यामध्ये व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात असतं आणि एग्जमधनं पण आपल्याला मिळतं. तसंच मॉर्निंग सनलाईट जो असतो त्या सनलाईटमध्ये आपल्या स्किनमध्ये हे व्हिटॅमिन डी तयार होत असतं. व्हिटॅमिन डीचं फंक्शन काय आहे? इट कीप्स आवर बोन्स अँड टीथ स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपल्या बॉडीतले जे हार्ड पार्ट्स आहेत म्हणजे बोन्स, टीथ, ते स्ट्रॉंग आणि हेल्दी राहण्यासाठी व्हिटॅमिन डीची गरज असते. व्हिटॅमिन ई. व्हिटॅमिन ई कशा कशातनं मिळतं आपल्याला? तर आपण जी वेगवेगळ्या प्रकारची ऑइल्स खात असतो, त्याच्यानंतर वेगवेगळे नट्स खात असतो, मिल्क, व्होल ग्रेन, ह्याच्यामधनं आपल्याला व्हिटॅमिन ई मिळत असतं. व्हिटॅमिन ईचं फंक्शन काय आहे आपल्या बॉडीमध्ये? तर इट स्ट्रेंथन्स युअर मसल्स अँड बोन्स. ऑल्सो इट फाईट अगेन्स्ट टॉक्सिक सबस्टन्सेस इन द बॉडी. बघा, आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळी केमिकल रिॲक्शन चालू असतात आणि त्याच्यामध्ये बरेचसे टॉक्सिक सबस्टन्सेस बॉडीमध्ये तयार होत असतात. तर हे बॉडीमधनं एलिमिनेट करण्यासाठी, काढून टाकण्यासाठी व्हिटॅमिन ई प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. नेक्स्ट व्हिटॅमिन आहे ते व्हिटॅमिन के. व्हिटॅमिन के आपल्याला मिळतं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरव्या पालेभाज्या, कॅबेज, कोबी, सोयाबीन यासारख्या फूडमधनं आपल्याला व्हिटॅमिन के मिळत असतं. आणि व्हिटॅमिन केचा सगळ्यात इम्पॉर्टंट रोल काय आहे? तर इट हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड. बघा, तुम्ही बघितलं असेल तुमच्या बॉडीला किंवा स्किनला कट गेल्यानंतर त्यातनं ब्लड बाहेर येतं आणि नंतर त्याच्यावरती असं एक हार्ड ब्राऊन कलरचं कव्हर तयार होतं, ज्याला मराठीत आपण खपली धरणे असं म्हणतो. दॅट इज नथिंग बट अ क्लॉटिंग ऑफ ब्लड. जर ब्लड क्लॉटिंग झालं नाही तर त्या वाउंडमधनं कंटिन्युअस ब्लिडिंग होत राहतं. लक्षात आलं? म्हणून हे के व्हिटॅमिन खूप गरजेचं आहे. अदरवाईज काय होईल? समजा आपल्याला कट जर गेला तर तिथनं कंटिन्युअस ब्लड बाहेर बॉडीतनं येतच राहील आणि त्यासाठी ब्लड क्लॉटिंग होणं खूप गरजेचं असतं आणि ते ब्लड क्लॉटिंग होण्यासाठी व्हिटॅमिन के इज व्हेरी व्हेरी इसेन्शियल. नेक्स्ट न्यूट्रिएंट्स आहेत, कंपोनंट्स आहेत, दे आर कॉल्ड मिनरल्स. मिनरल्स म्हणजे काय? आपल्या डाएटमध्ये किंवा जे सॉल्ट्स असतात वेगवेगळ्या प्रकारचे, लाईक कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, आयोडीन, हे सगळे जे आहेत हे मिनरल्स आहेत. हे सुद्धा आपल्याला एकदम कमी क्वांटिटीमध्ये लागतात, बट दे आर इक्वली इम्पॉर्टंट लाईक व्हायटॅमिन्स बिकॉज दे ऑल्सो प्ले व्हेरियस रोल्स इन आवर डे टू डे बॉडी फंक्शन्स. त्याचं फंक्शन काय आहे? दे आर इसेन्शियल फॉर ग्रोथ. अनदर इज टू कीप द बॉडी हेल्दी अँड टू परफॉर्म व्हेरियस बॉडीली फंक्शन्स. फॉर एक्झाम्पल कॅल्शियम पुढच्या चार्टमध्ये आपण बघणारच आहोत, पण कॅल्शियममुळे काय होतं? आपल्या बोन्स जी आहेत ही हेल्दी राहायला मदत होते. इथं पण मगाच्या सारखाच व्हायटॅमिन सारखाच एक चार्ट आहे ज्याच्यामध्ये मिनरल्स कुठले आहेत, त्याचे सोर्सेस काय आणि त्याची फंक्शन्स आपल्याला दिलेले आहेत. आपण एक एक बघूया. पहिले आहे मिनरल, ते म्हणजे कॅल्शियम आणि फॉस्फरस.
त्याचे सोर्सेस आहेत मिल्क, चीज, कर्ड्स, लिफी व्हेजिटेबल, श्रिम्प्स म्हणजे ज्याला आपण शिपे म्हणतो किंवा शिंपले म्हणतो, जे इट्स अ सी फूड. तर ह्याच्यातनं आपल्याला कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळत असतं. व्हॉट इज द फंक्शन ऑफ कॅल्शियम अँड फॉस्फरस? दे कीप बोन्स अँड टीथ स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपले जे बोन्स आहेत, जे टीथ आहेत, आपल्या बोन्समध्ये कॅल्शियम डिपॉझिट झालेलं असतं आणि कॅल्शियममुळे आपल्या बोन्सना स्ट्रेंथ किंवा दातांना, टीथना आपल्या स्ट्रेंथ मिळते. नेक्स्ट मिनरल इज आयर्न. Iron sources are green leafy vegetables like spinach, dates, pulses, apple, raisins, fish, liver, meat. या सगळ्या फूड सोर्सेसमधून आपल्याला आयर्न मिळत असतं. व्हाय आयर्न इज इम्पॉर्टंट? ज्या आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल्स असतात, ज्या ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतात, प्रत्येक सेलपर्यंत बॉडीच्या ऑक्सिजन पोहोचवण्याचं काम करतात, त्या तयार होण्यासाठी आयर्न इज अ मेजर कंपोनंट. आयर्न असल्याशिवाय रेड ब्लड सेल्स तयार होत नाहीत. रेड ब्लड सेल्समध्ये हिमोग्लोबिन नावाचा एक रेड कलरचा कंटेंट असतो. हिमोग्लोबिन हे आयर्नपासून तयार होत असतं. दॅट इज वाय आयर्न इज व्हेरी इम्पॉर्टंट. नेक्स्ट मिनरल इज अ पोटॅशियम. पोटॅशियमचे सोर्सेस काय आहेत? टोमॅटोज, लिफी व्हेजिटेबल्स, ऑरेंज, बनानाज, पीज, बीन्स या सोर्सेसमधनं आपल्याला पोटॅशियम अवेलेबल होत असतं. पोटॅशियम इज नेसेसरी टू कीप आवर मसल्स, ब्रेन, नर्व्स हेल्दी. म्हणजे बघा, मगाशी आपण काही व्हायटॅमिन्स बघितली की जी ब्रेन आणि नर्व्स आणि मसल्ससाठी गरजेची होती. तसंच पोटॅशियम हे सुद्धा एक इम्पॉर्टंट मिनरल आहे, जे आपले मसल्स, ब्रेन, नर्वस सिस्टीम हेल्दी ठेवण्यासाठी अत्यंत गरजेचं असतं. अनदर फंक्शन, व्हेरी इम्पॉर्टंट फंक्शन ऑफ पोटॅशियम इज मेंटेनन्स ऑफ अ वॉटर बॅलन्स. आपल्या बॉडीमध्ये ॲव्हरेज जर बघितलं तर 60 to 70% हे वॉटर असतं आणि हा वॉटर बॅलन्स बिघडून चालत नाही. जर ड्रायनेस आला, जर पाणी कमी झालं तर डिहायड्रेट होते बॉडी, विच इज फेटल. तर हा जो वॉटर बॅलन्स आहे हे मेंटेन करण्याचं काम सुद्धा पोटॅशियम करत असतं. फोर्थ मिनरल इज आयोडीन. आयोडीनचे सोर्सेस कुठले कुठले आहेत? तर फिश, शेलफिश, एडिबल मराईन अल्गी म्हणजे समुद्रामध्ये काही विशिष्ट प्रकारच्या प्लांट्सची ग्रोथ होत असते. दे आर मराईन अल्गीज. त्याच्यामध्ये आयोडीन भरपूर प्रमाणात असतं. नंतर काही विशिष्ट प्रकारचे व्हेजिटेबल्स, भाज्या, फ्रूट्स जे सी शोअरच्या जवळपास किंवा त्या सी शोअरच्या एरियामध्ये, कोस्टल एरियामध्ये जे वाढवले जातात, अशा प्रकारचे व्हेजिटेबल्स, फ्रूट्स ह्याच्यामध्ये आपल्याला आयोडीन मिळतं. बिकॉज सी वॉटर कंटेन्स आयोडीन. आणि त्याचबरोबर आपण जे आयोडाइज्ड सॉल्ट खातो ह्याच्यातनं सुद्धा आपल्या बॉडीला आयोडीन मिळत असतं. आयोडीनचं फंक्शन काय आहे? इट इज नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. बघा, आपल्या बॉडीची जेवढी ग्रोथ होत असते ती प्रपोर्शनमध्ये होत असते. म्हणजे काय? आपल्या हातापायांची लांबी व्यवस्थित वाढत असते, त्याचबरोबर आपले इतर बॉडीची हाईट पण त्या प्रॉपर प्रपोर्शनमध्ये वाढत असते. डिसप्रपोर्शनेट ग्रोथ कधी होत नाही. असं कधी बघितलंय का? एकच पाया वाढलाय, एका पायाची ग्रोथच नाही झालेली, किंवा एखाद्या माणसाचा एकच हात लांब आहे, एक वाढलेलाच नाहीये, तर ही ॲबनॉर्मॅलिटी समजली जाते. कारण आपल्या बॉडीची ग्रोथ ही सगळ्या पार्टमध्ये प्रपोर्शनेटली होत असते. मग हे जे प्रपोर्शनेट ग्रोथ आहे ही होण्यासाठी आयोडीन इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट मिनरल. मग आता तुमच्या लक्षात येईल की तुमच्या डेली डाएटमध्ये तुम्ही काय काय घेतलं पाहिजे. कारण हे व्हिटॅमिन्स, मिनरल्स, प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फॅट्स ही आपल्या बॉडीची डेली नीड आहे. कारण रोजच आपण काम करत असतो, रोजच आपल्या बॉडीतली फंक्शन्स चालू असतात, रोजच आपण अभ्यास करत असतो, रोजच आपण खेळत असतो. आणि हे सगळं होण्यासाठी आणि आपली बॉडी हेल्दी, स्ट्रॉंग आणि स्टाउट राहण्यासाठी आपल्याला ह्या सगळ्या कंपोनंट्सची गरज असते. नेक्स्ट इज अ डायटरी फायबर्स. आता डायटरी फायबर इज नॉट अ न्यूट्रियंट, म्हणजे त्याच्यापासून बॉडीला कुठल्याही प्रकारचं न्यूट्रियंट किंवा न्यूट्रिशन मिळत नाही. बट दे आर व्हेरी 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 इम्पॉर्टंट. दे आर नेसेसरी फॉर आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम टू डायजेस्ट द फूड प्रॉपरली. आपण जे फूड खातो ते आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये जातं आणि तिथं त्याचं डायजेशन होतं आणि तिथनं वेगवेगळे कंपोनंट्स आपल्या ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केले जातात आणि ते बॉडीला सप्लाय केले जातात. मग हे जे डायजेस्टिव्ह सिस्टीमचं जे फंक्शन आहे, ते डायजेशन जे फूडचं होतं ते प्रॉपर होण्यासाठी डायटरी फायबर्स आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायटरी फायबर्स आर ऑल्सो कॉल्ड रफेज. तुम्ही फ्रूट्स खाता, बरोबर आहे, म्हणजे ॲपल खाता समजा तुम्ही,
तर ॲपल खाऊन झाल्यानंतर ती फोड आपण चावून चावून खातो आणि नंतर थोडा पार्ट आपल्या तोंडामध्ये शिल्लक राहतो, जो आपण कितीही चावला तरी बारीक होत नाही. दॅट इज फायबर. किंवा बेस्ट एक्झाम्पल म्हणजे त्याचं ऑरेंज तुम्ही खाता, बरोबर आहे. ऑरेंज खाऊन संपल्यानंतर आपल्या तोंडामध्ये चौथा शिल्लक राहतो. दॅट इज डायटरी फायबर्स. हे कशापासून मिळतं? व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, व्होल ग्रेन्सची जी किंवा पल्सेसची जी कव्हर्स असतात, दे आर ऑल्सो पार्ट ऑफ डायटरी फायबर्स किंवा ब्रान, कोंडा जो म्हणतो आपण तो. म्हणून असं म्हटलं जातं की आपण जे पिठं करून आणतो ना, गहू आपण फ्लोअर करून आणतो किंवा ज्वारी आपण आणतो चपाती करण्यासाठी, भाकरी करण्यासाठी, त्याच्यामध्ये त्याचं कव्हरसुद्धा, त्याचा जो ब्रान असतो तो सुद्धा त्याच्यात मिक्स झालेला असतो. म्हणून पिठं कधी चाळून घ्यायची नाहीत. यू शुड नॉट सीव द flours, because if you remove the bran from the flours you will not get the dietary fibers. Dietary fibers main function काय आहे? It helps to carry waste, undigested food from the digestive system out of the body. म्हणजे आपल्या बॉडीतनं जे अनडायजेस्टेड फूड आहे किंवा जे वेस्ट डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये वेस्ट फूड जे राहिलेलं आहे ते डायजेस्टिव्ह सिस्टीममधनं संपूर्णपणे प्रॉपर वेनी बाहेर काढून टाकण्यासाठी, म्हणजे एक्सक्रिशन होण्यासाठी डायटरी फायबर्स व्हेरी इम्पॉर्टंट असतात. इट कीप्स आवर डायजेस्टिव्ह सिस्टीम क्लीन. आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम जर क्लीन असेल, आपलं डायजेशन जर प्रॉपर असेल, खाल्लेलं फूड आपल्याला व्यवस्थित डायजेस्ट होत असेल, तरच आपली हेल्थ चांगली राहू शकते. आणि त्यासाठी डायटरी फायबर्स आपल्या फूडमध्ये असणं हे खूप गरजेचे असतात. नंतर सगळ्यात मेजर पार्ट येतो तो म्हणजे वॉटर, पाणी. मी तुम्हाला मागाशी पण सांगितलं की आवर बॉडी मेड अप ऑफ 70% वॉटर. म्हणजे आपल्या बॉडीमध्ये 60 to 70% हे फक्त पाणी आहे. पाण्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? व्हाय इट इज सो इम्पॉर्टंट? बिकॉज आपल्या बॉडीमध्ये जे काही केमिकल रिॲक्शन्स चालू असतात, आपल्या बॉडीमध्ये डायजेशन होत असतं, आपल्या बॉडीतले डायजेस्ट झालेलं फूड आहे ते ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब केलं जातं, तिथनं ते सेल्सला पोचवलं जातं, सेल्समध्ये ते वापरलं जातं, वेगवेगळ्या केमिकल रिॲक्शन होत असतात. आणि हे सगळं होण्यासाठी मीडियम म्हणून वॉटर वापरलं जातं. म्हणजे आपलं ब्लड जे आहे त्याचं मेजर कंपोनंट इज अ वॉटर. वॉटर ऑल्सो हेल्प्स इन रेग्युलेटिंग बॉडी टेम्परेचर. आपलं बॉडी टेम्परेचर जे असतं हे ॲव्हरेज 36 to 37 डिग्री सेल्सिअस असतं. तर हे टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी वॉटर इज व्हेरी इसेन्शियल. इट ऑल्सो हेल्प्स इन लुब्रिकेशन ऑफ जॉईंट्स अँड इन डायजेशन ऑफ फूड. आपल्या ज्या बॉडीतले जे जॉईंट्स असतात त्याचं लुब्रिकेशन प्रॉपर राहण्यासाठी, म्हणजे ते प्रॉपर फंक्शन करण्यासाठी आपल्याला पाण्याची गरज असते. तसंच आपलं फूडचं प्रॉपर डायजेशन होण्यासाठी वॉटर इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणून आपण जेवण झाल्यानंतर पाणी पित असतो. आणि हे 70% वॉटर जे आहे ह्याचं जर प्रमाण कमी जास्त झालं बॉडीमध्ये तर इट कॅन कॉज हार्म टू युअर बॉडी. म्हणून आपण पाणी सतत पित राहिलं पाहिजे. तर हे वेगवेगळे 7 प्रकारचे फूड कंपोनंट्स आहेत विच आर व्हेरी मच इसेन्शियल फॉर आवर बॉडी ऑन डे टू डे बेसिस. त्याच्यानंतर इथं काही आत्ताच्या ह्या पार्ट 2 वरती काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. आत्ताच्या ह्या स्लाइड्स ज्या दिल्या आहेत ह्याचा व्यवस्थित स्टडी करा आणि हे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढा. ह्या क्वेश्चन्सचे आन्सर जर तुम्ही लिहिलीत तर तुमच्या नोट्ससुद्धा ह्या चॅप्टरच्या रेडी होणार आहेत आणि प्लस क्वेश्चन आन्सरसुद्धा आपले होऊन जाणार आहेत. थँक्यू.